तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. डिजिटल इंडियाच्या गप्पा एकीकडे आणि दुसरीकडे बागलाण तालुक्यातल्या केळझर परिसरात हजारो नागरिकांना तब्बल 4 महिन्यापासून मोबाईल नेटवर्क शिवाय दिवस काढावे लागत आहेत. ही केवळ गैरसोय नाही तर नागरिकांच्या मूलभूत संपर्क व्यवस्थेचाच प्रश्न बनला आहे. जिओ मोबाईल टावर 4 महिन्यापासून बंद असल्याने सावरपाडा, बारीपाडा, गांधीनगर, केळझर, गाडमाळ, कोदमाळसह संपूर्ण परिसर अक्षरशः नेटवर्कहीन झाला आहे. विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण विस्कळीत झालं आहे. बँकिंग व्यवहार खोळंबलेत. शासकीय ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या आहेत. तर आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना आपल्या नातेवाईकांशी किंवा रुग्णवाहिकेशी संपर्क साधणं कठीण झालंय. वारंवार पाठपुरावा करून प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांचा संताप आता टोकाला पोचलाय. याच पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत वाठोडे आणि ग्रुप ग्रामपंचायत केळझर यांच्या वतीनं सहकार अधिकारी तथा समाजसेवक वसंत गवळी यांना निवेदन सादर करण्यात आले. 4 महिने टावर बंद, पण जबाबदार कोण? नागरिकांच्या अडचणीची दखल घेण्यासाठी संबंधित यंत्रणांना इतका विलंब का झाला, असा प्रश्न आता परिसरातून उपस्थित केला जातोय. वसंत गवळी यांनी संबंधित विभागाशी तातडीनं पाठपुरावा करून सेवा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी राजू गांगुर्डे, तुळशीराम टोपले, भास्कर देशमुख, सुनील ठाकरे, मधुकर देशमुख, हरी देशमुख, हेमाजी गवळी हे उपस्थित होते. आता नागरिकांचा थेट सवाल आहे, 4 महिन्यापासून बंद झालेला टावर नेमका कधी सुरू होणार, की आणखीन किती दिवस नागरिकांना नेटवर्कच्या अंधारात ठेवलं जाणार? प्रखर न्यूजसाठी तुषार रोंदळ, तरसाळी.